मी सोनाली. मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच देवाचरणी प्रार्थना. वरती तेथे स्क्रीन लावलेल्या होत्या आणि त्या स्क्रीनवरती नवरी नवरदेवाचे काही जे फोटोशूट केलेले होते ते पण दाखवण्यात येत होतं. आणि सगळे जे पाहुणे तिथे आलेले होते ते सगळेजण स्क्रीनवरती फोटोशूट वगैरे नवरी नवरदेवाचे बघत होते. नवरीचं जे पण काही भांडे वगैरे असतात ते नवरीकडचे पाहुणे सजावट वगैरे करून ठेवत असतात. तर आमचं भांडे वगैरे लावायचं पण काम चालू होतं आणि काही जे सामान आणलेलं होतं म्हणजे फर्निचर त्यावरती सुद्धा स्टिकरने नाव वगैरे लावायचं काम चालू होतं. नवरीची आई आणि त्यांच्या शेजारी बसलेली तिची जाऊ पण आहे. तर ही तिच्या जावाची भाऊजे आहे. तर जेव्हा म्हणजे जी नवरी आहे तिच्या नवरीच्या आईला वरमाई म्हणतात. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की वरमाईची ओटी भरायची असते. तर त्यांनी मंडपामध्येच नारळ आणि तांदूळ वगैरे आणलेले होते आणि ह्या ज्या दोघी जावा आहेत त्या दोघी जावा त्यांच्या नंदांच्या म्हणजे नवरीच्या आईची ओटी भरतात. चालक आमचे मित्र सुनील गौचकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष देवाभाऊ सांगळे, विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध संघटनेचे अध्यक्ष यांचं सहर्ष स्वागत आहे. कुछ
जिया मेरे दिल दी डोरियां भुल के भी तोड़ी ना दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत. आकाश खुले जाएंगे राम आएंगे तर एकीकडे मंगलाष्टकम सुरू झालेली होती आणि जेव्हा ही मंगलाष्टकं सुरू होत असतात तेव्हा एकीकडे जी तुळस असते त्या तुळशीला नवरीची आई पाणी घालत असते. तर हा जो मान आहे तो नवरीची चुलती, नवरीच्या मावशा आहे त्यांना सगळ्यांना देण्यात येत असतो. तर आम्ही सर्वजण पण तुळशीला एक एक जण जाऊन पाणी घालत होतो. सर्वांनी खाली जायचंय. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा स्टेजवरती चला. नवरदेव तर हे माझे मेवणे त्यांच्यावाला फेटा ते मला बांधतायत माझ्या डोक्याला. तर माझ्या दीदीला खूप झोप येत होती त्यामुळं मला लवकर घरी निघून यावं लागलं. लग्न अजून बरंचसं काही बाकी होतं तर पण लहान असल्यामुळं मला लवकर घरी यावं लागलं. तर चला मी माझ्या व्हिडिओच्या आता इथंच एंडिंग करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.